नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज खूप दिवसानंतर रत्नागिरी शहराची सफर आपण करणार आहोत। जवळजवळ 3 वर्ष झालीत शेवटच्या ब्लॉगला। 3 वर्षापूर्वी मी रत्नागिरी शहराची सफर ही सिरीज सुरू केली होती आणि त्यात जवळजवळ 4 भाग मी केलेले होते। त्यावेळी 2021-22 या दरम्यान मी ते ब्लॉग पब्लिश केलेले होते। त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला होता। त्यानंतर मी मध्ये थांबलो होतो आणि रत्नागिरी शहरातील काही भाग जे होते, जसं आत्ता मी नाचणेमधून प्रवासाला सुरुवात केली आहे, तर तेही सांगणं मला गरजेचं वाटतं। आणि आत्ता आपण रत्नागिरी शहरात प्रवेश केला आहे। तर रत्नागिरी शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील जी पर्यटन स्थळं होती त्यांचे ब्लॉग मी नियमित करत होतो। पण आज मला वाटलं की बरीच वर्ष झालीत शहराच्या सफरीवर जाऊन। आज पुन्हा एकदा बरेच जे परदेशातील रत्नागिरीकर असतील, परप्रांतातील रत्नागिरीकर असतील, जुने पूर्वी राहून गेलेले, काही वर्षांपूर्वी रत्नागिरी ज्यांनी बघितली, अशा लोकांसाठी पुन्हा एकदा ब्लॉग करावा। आणि आत्ता तुम्ही बघताच आहात माझ्या उजव्या हाताला, डाव्या हाताला जे काही तुम्हाला सगळं दिसतं आहे, ही सगळी प्रगती गेल्या 10 वर्षातली आहे। शहराची प्रगती म्हणतो आहे मी, शाश्वत विकास वगैरे ह्या विषयावर नाही मी बोलत आहे, पण जी शहरासाठी किंवा शहरातल्या लोकांच्या कल्पनेतला विकास असतो आणि त्यांना अपेक्षित जो विकास असतो तो तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे। खूपच बदल झालेत गेल्या 10 वर्षामध्ये, विशेषतः गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये तुम्हाला ते दिसतात आहेत रस्त्यावर। बघा, आता अगदी जुन्या रत्नागिरीची ओळख म्हणून समोर जी 2 कौलारू घरं दिसत आहेत तीच राहिली आहेत आता इथे, आणि त्यावरती पत्रपेटी पण आहे पोस्टाची, ते किती सुंदर वाटतं आहे। पण आता हळूहळू ती ओळख पण पुसली जाण्याची शक्यता आहे रत्नागिरीची, कारण ही जी नवी ओळख समोर तुमच्या दिसती आहे, नवीन इमारती, त्यानंतर मोठ्या मोठ्या इमारती, 11 मजली 10 मजली, मागे तुम्ही बघितलीत उंच जी इमारत होती एक, अशा इमारती आता बनत आहेत इथे। आणि हे खूप फास्ट होत आहे, हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे। सो त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला बदल दाखवूया। आत्ता आपण आहोत कुठे? आत्ता आपण आहोत पॉवर हाऊसच्या जवळ, आणि मारुती मंदिर आता थोड्याच वेळात इथे येईल। मारुती मंदिर जो भाग आहे, बऱ्याचदा फेसबुकवर आणि सोशल मीडियावर जुने फोटो लोक शेअर करतात, आणि त्यामध्ये तुम्हाला एक फोटो आठवत असेल, एक अतिशय जुना फोटो, की मारुती मंदिर अमुक अमुक सालातलं वगैरे, असा जो फोटो तो बघितला आणि आजचं मारुती मंदिर आणि तो परिसर बघितला की तुमच्या लक्षात येतं की केवढा मोठा बदल इथे झाला आहे। हा व्लॉग जो मी करतो नॉर्मली, म्हणजे असे जे शहरांचे व्लॉग करतो मी, फिरतो शहरामधून आणि माझ्या प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला शहर दाखवतो, त्याचं ऑब्जेक्टिव्ह एवढंच असतं की ज्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी शहर सोडलं आहे, ज्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी रत्नागिरी सोडलं आहे, किंवा ज्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी कुडाळ किंवा कणकवली, सावंतवाडी ही शहरं सोडली असतील, त्यांना बऱ्याचदा इच्छा असते घरी बसून पुन्हा एकदा ते शहर बघावं। काही कारणांनी त्यांना ते येणं शक्य नसतं, परदेशात असतात लोक, काही लोक वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना येणं शक्य नसतं। त्यामुळे अशा लोकांची बऱ्याचदा अपेक्षा असते। मला माहिती आहे अशी लोकं कमी आहेत, मग कदाचित व्ह्यूज पण कमी येतील, पण तो काही प्रश्न नाही आहे। मला ते खूप छान वाटतं ज्यावेळी त्यांच्या कमेंट येतात आणि ते म्हणतात की खूप वर्षांनी आम्ही हे शहर बघितलं आहे, आम्हाला तर येणं शक्य नाही आहे, पण तू आम्हाला फिरवलंस त्या शहरामधून आणि आमच्या जुन्या आठवणी ज्या होत्या त्या सगळ्या आठवणी ताज्या केल्यास। त्या कमेंट वाचूनच मला भारी वाटतं आणि त्यासाठीच मुद्दाम मी हे असे व्लॉग घेऊन येत असतो। आज कदाचित जे रत्नागिरी शहरातील आत्ताचे नागरिक असतील आणि आत्ता ते दररोज हे सगळं बघत असतील, त्यांच्यासाठी हा व्लॉग कदाचित नसेल, कारण ते रोजच सगळं बघता येते। आता हे बघा, हे मारुती मंदिर हा जो परिसर आहे तो परिसर किती बदलला आहे बघा। इथे तर शिवसृष्टी पण झाली आहे, आणि त्याचा मी एक स्वतंत्र व्लॉग पण केलेला 2 वर्षापूर्वी, 2-1.5 वर्षापूर्वी असेल। सो तो ब्लॉग पण माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे। हा परिसरच पूर्ण बदलला आहे आणि ती शिवसृष्टी जी आहे ती खरंच छान झाली आहे। अगदी अलीकडे एक 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी मी भेट दिलेली होती, माझ्या मुलीला दाखवली, म्हटलं बघ शिवसृष्टी कशी आहे, तर चांगली मेंटेन केली आहे, हेही सगळं महत्त्वाचं आहे। कारण एखादं गोष्ट तयार झालं, एखादं पर्यटन स्थळ तयार झालं की त्यानंतर त्याचा मेंटेनन्स तेवढा होत नाही आणि मग काही वर्षांनी ते सगळं पुन्हा निस्तेज दिसायला लागतं। तर असं नाही आहे। इथे तुम्ही बघताय माझ्या उजव्या हाताला काही नवीन इमारती पण झाल्यात, खूप बदल झाला आहे। पण त्याचबरोबर माझ्या डाव्या हाताला जे जुनी एस.टी. कॉलनी वगैरे सगळं आहे, तिथे मात्र झाडं अजूनही तशीच आहेत। ते खूप चांगलं वाटतं असं बघितल्यावर।
रत्नागिरीत विशेषतः झाडं जी आहेत ना ती बऱ्यापैकी आहेत अजूनही. आणि मुळातच इथे पहिल्यापासूनच 4 लेन हायवे होता, त्यामुळे रस्ता रुंदीकरण वगैरे या कामांसाठी शहरातली झाडं तोडण्याची वेळ नाही आली अजून, आणि ते खूप चांगलं आहे. आणि अजून ही झाडं वाढावीत अशी इच्छा आहे आपली. अजून झाडं इथे जे आहेत नवीन नवीन लोकांनी वृक्षारोपण करावं अशीच आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि आत्ता आपण आलोत माळनाका या परिसरामध्ये. माळनाका पण गेल्या काही वर्षांमध्ये खूप चेंज झाला आहे. तुम्ही ते ब्रिज बघितलं असेल, ते गेल्या वेळेच्या व्लॉगमध्ये पण होतं माझ्या, त्यामुळे ते काही आत्ता नवीन नाही झालं आहे. पण हा जो परिसर आहे ना, हे गार्डन आहे बघा. आणि ही जी मूर्ती दिसती आहे विठ्ठलाची माझ्या उजव्या हाताला, तुम्ही पॉज करून नक्की बघा, तर तीही अलीकडेच इन्स्टॉल झालेली आहे. गेल्या व्लॉगमध्ये ती नव्हती, जुन्या व्लॉगमध्ये माझ्या ती नव्हती. आत्ता तुम्हाला ती दिसली असेल. तिथे जाऊनही मी एक व्हिडिओ केला आहे, तोही माझ्या चॅनलवर असेल, मुद्दाम बघा. आत्ता आपण आज आहे 14 एप्रिल, सो आंबेडकर जयंती आहे, त्यामुळे कदाचित पुढे रस्ता ब्लॉक असेल थोडा, म्हणजे जो जयस्तंभकडे जाणारा भाग आहे, म्हणजे त्यात सिव्हिल हॉस्पिटलचा जो भाग आहे तिथे कदाचित ब्लॉक केला असेल, तर डायव्हर्जन असेल. तर चला, डायव्हर्जन जर असेल तर बरं होईल, कारण तुम्हाला मी थोडा आतूनही रस्ता दाखवेन. इथे बघा, ही जी वृक्षसंपदा आहे त्याला आपली नजर लागू नये. किती छान झाडं आहेत आणि अशीच राहावीत ही अपेक्षा आहे. इथे काही दुसरं काही बांधकाम करून किंवा काही इतर नवीन बिल्डिंग बांधून, हे बघा, हे मी म्हटलं तुम्हाला इथे डायव्हर्जन आहेच. चला, आता आपण आता गोगटे जोगळेकरच्या जवळून जाणार आहोत. त्याच्याच अलीकडे ते कॉम्प्लेक्स आहे, त्या कॉम्प्लेक्सकडून डायव्हर्जन असेल. आणि हा आता आतला रस्ता. हाही एक जुना पुराणा लोकांच्या आठवणीतला भाग असणार आहे. बरेच लोक ज्यांनी रत्नागिरीमध्ये जे राहिलेले आहेत ते या महाविद्यालयामध्ये शिकले असतील आणि त्यांनी बऱ्याचदा या रस्त्यावरून ये जा केली असेल. आज कदाचित परदेशात असतील, आज कदाचित दुसऱ्या शहरात असतील, पण त्यांना या वाटेच्या आठवणी नक्कीच असतील. ट्रॅफिक आहे. बऱ्याच वेळानंतर ट्रॅफिक सुटलं आणि तुम्ही आता बघता ही तुमच्या आठवणीतली इमारत. या इमारतीमध्ये विशेषतः जे कॉलेजचे स्टुडंट होते, ज्यांनी या महाविद्यालयामध्ये दिवस घालवले, त्यांनी इथे बराच वेळ झेरॉक्स मारणे, त्यानंतर वडापाव खाणे, त्यानंतर बऱ्याच गोष्टी इथे केल्या असतील, आईस्क्रीम खाल्लं असेल वगैरे वगैरे, त्यांच्या आठवणी इथे असतील नक्कीच. आता आपण काय करू, इथून राईट घेऊ आणि ब्लड बँककडून आपली गाडी जाणार आहे. आत्ता आपण प्रवास करणार आहोत आणि तिथून पुन्हा एकदा जयस्तंभकडे आपण बाहेर पडू. एक चांगलं केलं आहे चालणाऱ्या लोकांसाठी. उजव्या हाताला त्यांनी, इतर वेळी इथून गाडी आणणं कठीणच असतं, कारण इतर वेळी इथे खूप ट्रॅफिक असतं. शाळेची मुलं, त्यानंतर पेरेंट्स त्यांचे वगैरे यांच्या गाड्या, त्यामुळे शक्यतो आम्ही इथून कधी येत नाही. आम्ही शक्यतो हायवेनेच जातो सरळ. पण आज डायव्हर्जन आहे, त्यामुळे इथून आपल्याला यायला मिळालं. आणि तुम्ही बघताय इथेही बरेच बदल झाले. ही नवीन इमारत बांधली जाती आहे. ब्लड बँक ही तर जुनी इमारत आहे, तुम्हाला माहिती असेलच. पुढे वाचनालय आहे. एकदा तुम्ही उजव्या हाताकडे वळलात की वाचनालय आहे आणि तो सगळा परिसर आहे. तर मी बोलत होतो रत्नागिरीच्या विकासाच्या बाबतीत, किंवा रत्नागिरीचा जो विकास झाला आहे त्या विकासाच्या बाबतीमध्ये. रत्नागिरीत बऱ्याच गोष्टी चांगल्या पण झाल्यात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणता येईल अशाही काही गोष्टी झाल्यात. काही गोष्टी केवळ दिखावा असतील अशाही आहेत, नाही असं नाही, पण सगळ्याच गोष्टी आहेत. कारण काय, शेवटी पर्यटन स्थळ आहे, पर्यटकांना इथे आकृष्ट करायचं आहे, त्यामुळे अनेक गोष्टी इथे लागतात. आणि त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल एखादं गार्डन असेल किंवा शिवसृष्टीसारख्या गोष्टी असतील, किंवा तुम्ही बघाल की जो किल्ला आहे आपला इथला रत्नागिरीमधला, तिथेही तुम्ही किल्ल्याच्या जवळपास जे काही शिवसृष्टी तयार केली आहे ती काहीतरी तुम्हाला घेऊन जाईन. तर तिथे चांगल्या गोष्टी घडल्या आहेत आणि याची गरज असतेच नेहमी. आणि नेहमी आपल्याला अपेक्षा असते काहीतरी पॉझिटिव्ह व्हावं. मी कधी निगेटिव्ह गोष्टींची जास्ती चर्चा करत नाहीत, फार कमी चर्चा करतो. इथे क्रोमा वगैरे तुम्हाला दिसत आहे, हे बसस्टँड दिसतं आहे तुम्हाला,
जे बहुप्रतीक्षित आहे, लवकरच सुरू होईल, अजून सुरू नाही झालं आहे. पण आता एक गोष्ट नक्कीच आहे की बऱ्यापैकी काम झालं आहे, 90% जवळजवळ काम झालं आहे. लवकरच ते सुरू होईल आणि आहे त्याच ठिकाणावर पण जरा आधुनिक प्रकारे बांधलं आहे. आता आपण रत्नागिरी शहरातल्या बाजारातल्या भागात आलोत, जिथे जुना बाजार जो भरायचा रत्नागिरीचा, त्या भागामध्ये आठवडा बाजार आणि इथे हे राम मंदिर आणि त्याच्यासमोरचं जैन मंदिर, त्या परिसरामध्ये आपण आत्ता आहोत. आत्ताच म्हणत होतो की या भागात आल्यावर, विशेषतः आत गेल्यावर तुम्हाला थोडं जुनं रत्नागिरीचं फील येतं. अर्थात बाहेर हायवेवर बदल झाला आहे मोठा, पण तुम्ही जर बाजारपेठेत गेलात आतमध्ये, जिथे गाडी पर्यटक असाल तर मी तुम्हाला सुचवतो की आतमध्ये गाडी चालवणं खूप डिफिकल्ट होतं. कारण एकतर रस्ता खूप छोटा आहे आणि तिथे वन वे वगैरे असतात, त्यामुळे ते सगळं बघून करा प्रवास. थोडं मी गाडी थांबवतो, पाणी बॉटल घेऊन येईन आणि प्रवासाला सुरुवात करेन. सो मित्रांनो, पुन्हा एकदा आपण प्रवासाला सुरुवात करतोय. मी मगाशी हेच सांगत होतो की आतमधले जे रस्ते आहेत ते फार छोटे आहेत, त्यामुळे जर तुम्ही बाहेरून पर्यटक म्हणून आलात तर थोडी अगोदर चौकशी करा, वन वे कुठे आहे याची चौकशी करून घ्या. कधी कधी गाडी आपण आतमध्ये घालतो आणि फसतो, आणि मग काही पर्यटकांमुळे पूर्ण ते जे ट्रॅफिक आहे ते ब्लॉक होऊन जातं. त्यामुळे तुम्ही जर पर्यटक म्हणून येत असाल तर थोडी अगोदर चौकशी करा. बाकी हायवेला काही इश्यू नाही आहे, इथे काहीच इश्यू नाही आहे. इथे तुम्ही अगदी व्यवस्थित पार्किंग पण करू शकता, अशी जागा आहे इथे भरपूर. फक्त अगदी ट्रॅफिक जिथे होतं तिथे पार्किंग करू नका. आणि हे जे बस स्टँड आहे, आता जे बस स्टँड येत आहे ते रहाटघर हे बस स्टँड, हे तसं खूप जुनं आहे. म्हणजे ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळीसुद्धा हे बस स्टँड होतं आणि ज्या बाहेरच्या गाड्या असायच्या त्या इथून सुटायच्या. पण आता ते वरचं काम चालू आहे, त्यामुळे तुम्ही हे ते सगळ्या गाड्या इथेच बघताय. ह्या कर्नाटक आगाराच्या गाड्या वगैरे सगळ्या इथेच बघताय. तर ते थोडं ते पण रिनोव्हेट केलं आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये. तुम्ही जर भेट दिली असेल अलीकडे, तेही रिनोव्हेट केलं आहे. तर आपण आपल्या प्रवासाची सांगता आजच्या बऱ्याच दिवसानंतर जो आपण रत्नागिरी सफरीचा व्लॉग बनवतो आहे त्याची सांगता आपण मांडवीवर करू. मी तुम्हाला मांडवीवर घेऊन जाईन आणि या सगळ्या पर्यटन स्थळांमध्ये रत्नागिरी शहरातल्या जे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे ते म्हणजे मांडवी समुद्रकिनारा, गेटवे ऑफ रत्नागिरी, सुंदर ठिकाण. फक्त थोडं कसं असतं, कधी कधी लोक नंतर टीका करतात, अरे काय तिथे घाण होती, त्यानंतर काळा समुद्र होता, हे वगैरे अशा गोष्टी असतात बऱ्याचदा. तर एक लक्षात घ्या, मुळातच ज्यावेळी भरती असते त्यावेळी पाणी वर आलेलं असतं पूर्णपणे आणि थोडंफार जी घाण असते ती सोबत घेऊन येते. त्यामुळे होतं काय, समुद्र किनाऱ्यावर थोडं असं तुम्हाला वाटतं की तिथे घाण आहे वगैरे, पण असं नाही ते की सगळंच काही लोकांनी घाण तिथे केली आहे वगैरे, असं नसतं. समुद्र पण कधी कधी घेऊन येतो आणि तो अर्थात आपणच केलेली घाण असते ती, आपणच माणूसच असतो शेवटी त्याला जबाबदार. पण प्रत्येक वेळी तिथले लोकल लोकांनी काहीतरी केलं किंवा पर्यटकांनी केलं असंही नसतं, ते समजून घ्यावं लागतं कधी कधी आपल्याला. आता ही इमारत किती सुंदर इमारत आहे आणि अजून आहे, मेंटेन आहे, हेच खूप छान आहे. आता हे समोर बघा, गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणजेच मांडवी समुद्रकिनारा आणि त्याची जेटी ज्याच्यावर तुम्ही फिरू शकता अगदी व्यवस्थित, खूप छान रीतीने बांधलेली आहे. आणि इथलं वैशिष्ट्य रत्नागिरीतलं हेच आहे की एका बाजूला काळा समुद्र म्हणजे बीच, तर दुसऱ्या बाजूला पांढरा समुद्र, तिकडे पांढरं बीच आहे. सो ही माती थोडी थोडी, माती म्हणण्यापेक्षा वाळू जी आहे त्याच्या रंगामध्ये फरक आहे. फक्त समोर दिसत आहे तुम्हाला जेटी, त्यावर तुम्ही अगदी व्यवस्थित फिरू शकता. अनेक चित्रपटांचं चित्रीकरण इथे झालं आहे. सर्कस नावाची जी सिरीज होती शाहरुख खान यांची, त्याचंही इथे शूटिंग झालेलं होतं. ती सिरीज आता यूट्यूबवर अवेलेबल आहे, दूरदर्शनवर यायची पूर्वी. आणि इथे आम्ही रत्नागिरीकर असं लावलेलं आहे. रात्रीच्या वेळी खूप छान वाटतं इथे. मग तुम्ही जर आलात रत्नागिरीत तर या भागाला भेट द्यायला अजिबात विसरू नका. पार्किंग पण प्रशस्त आहे. शक्यतो आता उन्हाळा आहे त्यामुळे अगदी रणरणत्या उन्हामध्ये येऊ नका, तो टाईम टाळा. सकाळी लवकर
किंवा दुपारनंतर संध्याकाळी वगैरे अशा वेळी आलात तर तुम्हाला फायदा होईल. बाकी इथे तुम्हाला माहिती आहे मत्स्यम नावाचं हॉटेल प्रसिद्ध आणि बाकी पण हॉटेल्स आहेत. हे हर्षा हॉटेल. आता कारण दुपार आहे त्यामुळे तुम्हाला इथे फार पब्लिक दिसणार नाही, पण समोर ती माडांची झाडं बघा. तर मी इथे मित्रांनो हा ब्लॉग संपवतो आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला सांगायला विसरू नका. हा पहिला भाग होता. लवकरच इतर भाग पण मी घेऊन येईन. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.